नमस्कार, नीलम्स कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सप्तशृंगी गडाचा पूर्ण टूर देणार आहे। त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्रातील हे जागृत दैवत नाशिकपासून 55 किलोमीटर दूर आहे। नांदुरी गाव सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी आहे आणि वर जायला 11 किलोमीटरचा रस्ता घाटातून जातो। ज्या गडावर देवीचे देऊळ आहे त्या गडाला 7 शिखरे आहेत। सप्तशृंगी गड निवासिनी म्हणून भगवतीचा उल्लेख होतो। देवीच्या समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर उभा आहे। सप्तशृंगी गडावर अनेक औषधी वनस्पती आणि पवित्र कुंडे आहेत। देवीच्या दर्शनासाठी तुम्ही 2 मार्गांनी जाऊ शकता। तुम्ही 470 पायऱ्या चढून सुद्धा जाऊ शकता आणि तुम्ही रोपवेने सुद्धा जाऊ शकता। वरती आल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही गुरुकृपा गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक केलेली आहे। आणि विशेष म्हणजे आमच्या रूमच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला देवीचे दर्शन सुद्धा होत आहे। तुम्ही आमच्या बॅक साईडला देवीचे मंदिर बघू शकता। देवीच्या दर्शनासाठी आम्ही उद्या सकाळी 5 वाजता जाणार आहोत। गडाच्या पायथ्याशी असलेल्या मार्केटमध्ये आम्ही आता जाणार आहोत। सप्तशृंगी देवी खानदेशी देवी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। विशेषतः चाळीसगाव, जळगाव, मालेगाव व धुळे या भागातून भाविक जास्त प्रमाणात येतात। मंदिराच्या पायथ्याशी महिषासुराचे मंदिर सुद्धा आहे। सप्तशृंगी देवीने महिषासुराचा वध केला म्हणून देवीला महिषासुरमर्दिनी म्हणून सुद्धा संबोधले जाते। देवीच्या दर्शनासाठी तुम्हाला पायऱ्यांनी जायचे असेल तर तुम्ही या मार्गाने वरती जाऊ शकता, पण आमच्या सोबत लहान मुलं असल्यामुळे आम्ही उद्या सकाळी 5 वाजता रोपवेने वरती जाणार आहोत। रोपवेने जायचे असेल तर कुठून जायचे आणि त्यासाठी किती खर्च येतो आणि वरती जाण्यासाठी किती वेळ लागतो ते सुद्धा मी ब्लॉगमध्ये पुढे सांगणारच आहे। दर पौर्णिमेला आणि नवरात्रीत येणाऱ्या भाविकांनी गड गजबजून जातो। मोठी यात्रा भरते। जत्रेचा आनंद भक्तगण लुटतात। देवीचा गाभारा, ओटीचे खण आणि नारळ व साड्यांनी भरून जातो। तर आता आम्ही ज्या ठिकाणी आलोय तिथूनच आम्ही उद्या सकाळी रोपवेने देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत। आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला खूप सारे शॉप्स दिसतील जिथून तुम्ही शॉपिंग करू शकता। तसेच आतमध्ये जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था आहे। खूप सारे फूड स्टॉल्स आणि हॉटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील। तर आता सकाळचे 5 वाजले। आम्ही देवीच्या दर्शनासाठी आता रोपवेने जाणार आहोत। तर गडावर जाण्याआधी आम्ही देवीसाठी ओटी सुद्धा विकत घेतलेली आहे। सगळ्यात अगोदर आम्ही आता रोपवेने जाण्यासाठी तिकीट काढून घेतलेले आहे। मोठ्या व्यक्तींसाठी 120 रुपये आणि लहान मुलांसाठी 60 रुपये तिकीट चार्ज तुम्हाला द्यावा लागेल। तुमच्यासोबत लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध किंवा अपंग व्यक्ती असतील तर तुम्ही रोपवेचा वापर करू शकता। दीड ते 2 मिनिटातच आम्ही देवीच्या गाभाऱ्यात वरती आलोय। समोरच तुम्ही सप्तशृंगी आईची मूर्ती बघू शकता। मंदिरात उच्चासनावर उभी असलेली देवीची मूर्ती 9 फूट उंच आहे आणि ही मूर्ती पाषाण स्वरूपात असून स्वयंभू आहे। देवीच्या दर्शनाने मन प्रसन्न होऊन
हात नतमस्तक होऊन आपोआप जोडले जातात. देवीचे दर्शन झाल्यानंतर आता आम्ही पुन्हा रोपवेने खाली जात आहोत. आता पुन्हा आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या मार्केटमध्ये आलोय. पितळाच्या वस्तूंची खरेदी तुम्ही येथील दुकानांमधून करू शकता, कारण अगदी योग्य भावात तुम्हाला या ठिकाणी वस्तू मिळतात. माझ्या मम्मीने, बहिणीने आणि मी 3 सप्तशृंगी देवीच्या मूर्त्या या ठिकाणाहून घेतलेल्या आहेत. कलर कुठला पाहिजे? तोच कलर साखर सुका पाहून घ्या. गिफ्ट फ्रॉम मिम्मी. आवडली? कोणी घेऊन दिली? मग थँक्यू म्हटली तुम्ही मिम्मीला? चला चला. आता काय बसवणार या गाडीमध्ये? अरे बापरे. चाळीस दिवस पाव. स्ट्रॉबेरी विकत घेतल्यानंतर आता आम्ही सकाळी रोपवेने गेलो होतो त्या ठिकाणी आलोय, कारण घरी जाण्या अगोदर आम्ही या ठिकाणी जेवण करून जाणार आहोत. सप्तशृंगी गडावर आल्यानंतर तुम्हाला जर उत्तम जेवण पाहिजे असेल तर तुम्ही रोपवेच्या ठिकाणी आतमध्ये असलेल्या हॉटेल्समधून जेवण करू शकता. सप्तशृंगी आईच्या दर्शनाने भारावून आता आम्ही सगळे घरी जाण्यासाठी निघालोय. जर तुम्ही सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आलात तर एक दिवस तरी मुक्काम नक्की कराच. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.